एकविसाव्या गाळप हंगामाची सांगता आणि आपल्या 3 दिवस जे काही आपल्या सर्व कामगार बंधूंनी जो काही सप्ताह आपण 3 दिवसाचा केला त्याचीही सांगता आज होते. ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या कारखान्याच्या उपाध्यक्षा आदरणीय सुनीताताई बांगरेताई, आपल्या कारखान्याचे ज्येष्ठ संचालक पर्वतराव नाईकवाडी, अशोकराव देशमुख, आमचे पाटील सावंत, बाळासाहेब, कैलास, संदीप, श्रीयुत देशमुख, आमचे बोंबले पाटील, हसे पाटील, सर्व माझे सहकारी संचालक, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्रीयुत कापडणीस, सर्व विभाग प्रमुख, आपल्या खरं म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये खूप सहकार्य आपल्या सर्वांना सगळीच तोडणी मुकादम करतायत, परंतु त्यामध्ये गबरूभाई, आम्हाला सातत्यानं मदत करणारे श्रीयुत शर्माजी आज इथं उपस्थित आहेत. टँकरचं आपलं हे बाहेर नेण्याचं काम ते करतायत आणि म्हणून ते या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. शेतकरी म्हणून आमचे DR सर, अनेक शेतकरी बंधू कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्व शेतकरी बंधू, सर्व ऊसतोडणी कामगार, मुकादम, वाहतुकीचे आमचे सर्व ट्रक मालक, सर्व PT कॉन्ट्रॅक्टर्स, सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे 25-26चा हा सीझन खरं म्हणजे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने एक दिव्य होतं. मी तर सीझनमध्ये आजारीच होतो. ह्या वर्षाचा सीझन कसा करायचा ह्या सगळ्या विवंचनेमध्ये सर्व माझ्या सहकारी संचालकांनी पर्वतरावावर सुद्धा ही जबाबदारी आम्ही दिली आणि सर्व सहकारी संचालकांनी त्यांना सगळ्यांनी मदत केली. आपणही खरं म्हणजे सर्व कामगारांचे, कामगार बंधू, युनियनचे सर्व पदाधिकारी सगळ्यांनी सहकार्य केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या तालुक्यातला आमचा सर्व ऊस उत्पादक शेतकरी आणि गेटकेंचे सर्व आमचे शेतकरी बंधू यांनी खूप विश्वास खरं म्हणजे अगस्ती कारखान्यावर टाकला. अनेक चर्चा, अनेक अफवा अगस्तीबद्दल सततच पेरत असतात लोक, परंतु अगस्ती त्यांना सुदबुद्धी देतो, बाकीच्या मंडळीला काही याच्यावर काही विश्वास ठेवू नका. आणि म्हणून खरं म्हणजे त्या अगस्तीच्या कृपेनं खूप चांगले आमचे ऊस तोडणी कामगार सगळेच काम करत आहेत. पर्वत मला परवा एक ऊस तोडणी मुकादम मला भेटायला आले घरी आणि ते सांगत होते खूप गरीब माणूस, सही निशाणी अंगठा, परंतु गबरूभाईनंतर तोच मुकादम सगळ्यात जास्त काम त्याचे. असा तो आमचा जाधव म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर मला भेटायला, साहेब काही करा, आम्ही इथून गेल्यानंतर लगेच आमची बांधणी सुरू होते आणि म्हणून आमची पैशाची व्यवस्था लवकर झाली पाहिजे. तो मला खूप तळमळीने सांगत होता. आणि म्हणून असे इतके चांगले त्याच्या ट्रॅक्टर आहेत, त्याच्या बैलगाड्या आहेत, असे खूप गरीब माणसंसुद्धा ह्या धंद्यामध्ये ऊस तोडणी करता करता मुकादम झाली. गबरूभाई असे खूप मंडळी ह्या अगस्ती कारखान्यामध्ये उभी राहिली, ते चांगले चांगले मुकादम झाले. आणि म्हणून त्या मंडळींनी खूप चांगलं सहकार्य खरं म्हणजे आम्हाला केलं. जसे आमचे कर्मचारी 4-4, 6-6 त्यांचे पगार थकतात तरी ते आम्हाला मदत करतात, तसंच त्यांना अजून एकही पगार ऊस तोडणी कामगारांना अजून आपण दिलेलं नाही. काय त्यांना उचल दिली असेल ते काहींच्या फिटल्या असतील, काहींच्या राहिल्या असतील, परंतु एकही त्याला, परंतु मी आमचा तो जाधवला सांगेल आणि गबरूभाईला मी सांगितलं की तुमचे 3-1 पगारांचे
हे तयार झालेले आहेत आमच्याकडं, बिलं तयार झालेली आहेत आणि ती बिलं मी तुम्हाला 25 तारखेच्या आत, एक 3 दिवस फक्त, मी 23 तारखेला बँकेतून पेमेंट होईल आणि 24 किंवा 25ला ते आपल्या खात्यामध्ये आम्ही वर्ग करून, कारण इतकं कष्ट तुम्ही घेतलेले आहेत आणि म्हणून जाताना लवकरात लवकर तुम्हाला काही पैसे आपण दिले पाहिजे, म्हणून तो प्रयत्न आम्ही करू. सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला आमच्या सभासदांचा, ऊस उत्पादकांचा सुद्धा आम्हाला त्यांचे पेमेंट राहिलेले साधारण डिसेंबरपर्यंत आपण गटातले दिलेत, 15 डिसेंबरपर्यंत आपण बाहेरचे दिलेत आणि म्हणून ते सुद्धा ऊस उत्पादकांचे जास्तीत जास्त लवकर पेमेंट कसं करता येईल हा प्रयत्नसुद्धा सर्व आम्ही संचालक मंडळ करतो आहोत. मी आज सकाळपासून राज्याचे सहकार मंत्री आणि आपले पालकमंत्री यांची एक कार्यक्रम आमचा जिल्हा सहकारी बँकेमध्ये सकाळी होता आणि म्हणून मी सकाळी 6 वाजता नगरला बँकेत गेलतो आणि म्हणून अनेक अडचणींचा, सर्व अडचणी आम्ही सहकार मंत्र्यांसमोरसुद्धा मांडल्यात. बँकेचे चेअरमन साहेब, ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील साहेब, ह्या सर्वांना आम्ही त्या अडचणी मांडल्यात आणि त्याची एक मिटिंग सहकार मंत्र्यांकडे आम्ही 23 तारखेला मुंबईमध्ये त्यांनी ठेवलेली आणि म्हणून अशा सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळी कारखानदारी खूप अडचणीत आहे आणि म्हणून सगळ्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं काय प्रयत्न करता येतील हे राज्य पातळीवर, केंद्र पातळीवर सुद्धा सहकार मंत्र्यांकडे आम्ही बाई श्यामांकडे सुद्धा हा प्रयत्न साखर संघाच्या माध्यमातून आपण करतो आहोत आणि म्हणून हा सीझन खरं म्हणजे आपण सगळ्यांच्या अथक प्रयत्नानं, सभासदांच्या, कामगारांच्या, ऊस तोडणी कामगारांच्या, मुकादमांच्या, खूप ज्ञात अज्ञात खूप लोकांनी आमचा कारखान्याचा आपला सीझन सुरू झाल्यापासून एकाही सप्लायरला आम्ही पैसे दिलेले नाहीत. कोणी आपल्या PP बॅग दिल्या आहेत, कोणी गंधक दिला आहे, कोणी चुना दिला आहे, त्यांचेसुद्धा सगळे पैसे द्यायचे राहिले. अशा म्हणून सगळ्या मंडळींनी खूप मदत अगस्ती कारखान्यावर केली आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं हा सीझन आपण चांगला करू शकलो. गबरूबाई, जरी लेबर कमी आलं, काही अडचणी झाल्यात, पण सगळ्याच कारखान्याला, अनेक कारखान्याला लेबरच्या अडचणी आल्यात, परंतु तरीसुद्धा खरं म्हणजे अजून एक 25-30 3 लाखापर्यंत आपलं गळा व्हायला पाहिजे होतं, ते 257 झालं आणि म्हणून हा सुद्धा निर्विघ्नपणे आपण सगळ्यांनी मदत केल्यामुळं शेवटपर्यंत आपल्या सभासदांचा ऊस आपण काढू शकलो. बाहेरच्या खरं गेटक्यांच्या मंडळींचं सुद्धा खरं म्हणजे फार आभार मानले पाहिजे. अनेक कॉम्पिटिशन आहेत, अनेक कारखाने, कोणी 3000, कोणी 3200, कोणी काय, तरीसुद्धा ह्या अगस्ती कारखान्याला गेटकेंची मंडळी सभासद आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला ऊस देत आहेत. याचं कारण गेली 32 वर्ष आपला कारखाना सुरू झाल्यापासून कोणाच्याही शेतकऱ्यांचे पैसे आपण बुडवले नाहीत, कोणाचे पैसे आपण ठेवलेले नाहीत आणि म्हणून तो एक विश्वास जो काही सभासदांमध्ये, आपल्या गेटकेंच्या शेतकऱ्यांमध्ये किंवा आपण सगळी मुकादम मंडळी जरी मागे पुढे पैसे झाले तरी पण सातत्यानं ह्या कारखान्यावर आपण प्रेम केले आणि म्हणून खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचं खूप आभार मानले पाहिजेत. गबरूबाई, कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढच्या सीझनच्या अगोदर हे जे काही रोडचं डांबरीकरणाचं त्याच्यावर थर द्यायचा आहे तो कोणत्याही परिस्थितीत आम्ही पूर्ण करू. त्यामुळं आपण सगळे निश्चिंत राहा. टायर बैलगाडीचा प्रश्न आपल्याला सोडवाच लागेल, तो प्रश्न आपण सोडवू. आपलंसुद्धा एक 25 तारखेच्या आत एक 3 पेमेंट आपण ताबडतोब वर्ग करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. ऊस उत्पादकांचं सुद्धा जास्तीत जास्त लवकर आपण पेमेंट करतो आहोत आणि म्हणून खरं म्हणजे एक चांगला सीझन, अनेक अडचणीच्या काळामध्ये सुद्धा आपण हा सीझन आज त्याची सांगता करत आहोत आणि म्हणून मी आमच्या कामगारांनी खूप काम केलं आहे. आमचे MDनी सुद्धा सातत्यानं सीझन फिरवून पर्वतवर जबाबदारी दिली ती त्यांनी, सर्व आमच्या सहकारी, ज्येष्ठ सहकाऱ्यांना बरोबर घेऊन अनेक सगळ्या तालुक्यात त्यांनी दौरा केला, ऊस वाढीसाठी दौरा केला. कधी कधी तर बाहेरसुद्धा कन्नड असेल, तुमचं मालेगाव असेल, तिकडंसुद्धा मुकादमांच्या गाठी भेटी घेणं सातत्यानं खूप काम. खरं म्हणजे माझ्या 8-10 महिने मी
जवळजवळ वर्षच गेलं याच्यामध्ये मी काम करू शकलो नाही, येऊ शकलो नाही. परंतु ह्या सगळ्या मंडळींनी खूप चांगलं काम केलं आणि सीझन पार पाडला. आणि म्हणून मी संचालक मंडळाचं, व्हाईस चेअरमन सगळ्यांचेच मी मनपूर्वक आभार मानतो. MD आणि त्यांचे सर्व विभाग प्रमुख यांचे मनपूर्वक आभार मानतो. गबरूभाई, आपल्या सगळ्या मुकादम मंडळींनी आणि कामगारांनी खूप चांगलं काम केलं. तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि पुढचा सीझन अतिशय चांगल्या पद्धतीचं आपल्याला करायचं आहे. त्या दृष्टीनेसुद्धा जे जे काही प्रयत्न करावे लागतील, तुम्हालासुद्धा तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे काम करण्याची आम्ही सगळी मंडळी काम करू. आणि म्हणून आजच्या या शुभदिनी आपली याची सांगता आज आपण सप्त्याची केलेली आहे. आणि आपली सांगता आज फेब्रुवारीमध्ये सांगता सगळ्या कारखाने, मला वाटतं 1-2-3 कारखाने जर जिल्ह्यातले सोडले, प्रवारा बंद झाला आहे, अशोक बंद झाला आहे, सगळे 1-2-3 दिवसामध्ये सगळेच कारखाने, अशी पहिली वेळ आहे की फेब्रुवारीमध्ये कारखाने बंद होत आहे. आणि म्हणून ऊसच नव्हता ह्या वर्षी. पुढच्या वर्षी भरपूर ऊस आहे. चांगला सीझन पुढच्या वर्षाचा आपण करू. त्या दृष्टीनं सर्व आपल्या तोडणी कामगार आमचे मुकादमाने पुढच्या वर्षी चांगली बांधणी करा, जास्तीत जास्त लेबर आणण्याचा प्रयत्न करा. काही मंडळींनी जे काही मागच्या वर्षी थोडंफार आम्हाला गडबड केली त्यांनाही जरा विनंती करू आपण, गबरूबाई का असं काही करू नका. फार विश्वासानं आम्ही प्रेम करतो मंडळी. आम्ही काही फार पैसेवाले किंवा फार हा कारखाना काही हे नाही आहे, परंतु एक विश्वासानं प्रेमानं आम्ही सगळ्या मंडळींना सांभाळतो. आणि त्या विश्वासामुळं 32 वर्षाचा हा अगस्तीचा सातत्यानं हा चालू राहिला आहे. नाहीतर ह्या जिल्ह्यामध्ये नाही, महाराष्ट्रात ऊसच नाही, 1.5 लाख 2 लाख टन ऊस कार्यक्षेत्रामध्ये असणारा हा कारखाना 32 वर्ष सातत्यानं चालू राहिला. हा सगळ्या सभासदांच्या, ऊस उत्पादकांच्या, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं हा चालला आहे. आणि म्हणून असंच प्रेम आपण कारखान्यावर ठेवा, हीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, ID, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.